अमरावती तालुक्यातील वाघोली गावात गेल्या 20 वर्षांपासून आदिवासी फासेपारधी समाजातील नागरिकांनी मौजे वाघोली सर्वे नंबर 18-1 मधील ई क्लास जमिनीवर अतिक्रमण केले आहे। फासेपारधी समाज हा पिढ्यानपिढ्या उपेक्षित आणि दुर्लक्षित राहिलेला समाज असून या समाजातील अनेक कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून या जमिनीवर वास्तव्यास आहेत। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात या उपेक्षित आदिवासी समाजाने केलेले अतिक्रमण मानवी दृष्टिकोनातून नियमाकुल करण्यात यावे, तसेच त्यांना कायदेशीर हक्काने शेत जमिनीचे पट्टे देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे। या देशाला स्वातंत्र्य होऊन 72 वर्षे झाली, परंतु या देशातील संविधानानुसार जे काही घटक समाज आहेत, आदिवासी आहे, पाशी-पारधी आहे, गोंड गवारी आहे, अन्य लोक अजूनही यांचं जीवन उघड्यावर आहे, पुलाखाली राहतात, परंतु यांना स्वतःचे घरं किंवा जमिनी आजपर्यंत मिळालेल्या नाही। परंतु गेल्या 20 वर्षापासून या आदिवासी समाजांनी वाघोली येथील फासेपारधी लोकांनी 20 वर्षापासून गायरान जमिनी काढलेल्या आहे। परंतु शासनाचा नियम असा आहे की जे आदिवासी लोक आहे यांचा समाजाचा उत्थान होण्यासाठी किंवा यांचा सर्वांगीण विकास करण्याकरिता यांना शेतजमिनी मिळण्यात यावे यासाठी निवेदन या ठिकाणी देण्यात आलेले आहे। परंतु शासनाने आतापर्यंत या 70 वर्षात या उपेक्षित समाजाकडे लक्ष न दिल्यामुळे यांचे आजही जीवनमान हे उघड्यावर आपल्याला दिसत आहे। तेव्हा शासनाला विनंती आहे की अशा आदिवासी लोकांना या जमिनी त्यांना नियमाकुल करण्यात यावा ही विनंती। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की शासनाने जर अशा उपेक्षित समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलेत तर भविष्यात तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात येईल। या मागण्यांमुळे आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। एकदम कमी हिस्सा मिळाला। आता तर असं झालं आहे की आमच्या शेतजमिनी घेऊनही आमच्या मुलांना कंपनीत नोकरीवर लावून घेतलेलं नाही आहे। आतापर्यंत आम्ही जे होते आमच्या गावच्या आजूबाजूला गावरान शेतजमीन गावरान होतं ते आम्ही शेत काढलेलं होतं आणि त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह चालू होता। पण गेल्या वर्षीपासून त्यांनी आमच्या शेतीला आम्ही ज्या शेती काढल्या होत्या त्या शेतीवर बुलडोजर चालवून घेतलं आणि आमचं जे उभं पीक होतं ते नाहीसं करून टाकलं। आम्ही मागच्या वर्षी सरांना कलेक्टर साहेबांना दिलेल्या होत्या नोटिसा की आमचे जे शेत जमीन आहे आम्ही काढलेल्या आहेत, आम्ही जे 20 वर्षापासून पेरत आहोत ते आम्हाला परत मिळायला पाहिजेत। तर सरकारने असं सांगितलं की तुम्हाला दुसऱ्या देऊ, पण आता 1-1.5 वर्ष लोटून गेल्यावरही सरकार काय झोपी गेली आहे काय? आमच्याकडे त्यांचं काही लक्ष नाही काय? त्यांना असं वाटते काय की आम्ही त्या खेडेगावातून निघून अमरावती शहराकडे आलो पाहिजे?